जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गणेशनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्र स्थापना व सांघिक अभिषेक उत्सव भक्तिरसात संपन्न। इचलकरंजी प्रतिनिधी। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रांत यांच्या पावन मार्गदर्शनाखाली गणेशनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्राची स्थापना व सांघिक अभिषेक उत्सव अत्यंत भक्तिभावात व मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे। पपू गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने व आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाने गुरुप्रतिपदेच्या शुभ पर्वावर श्री स्वामी समर्थ महाराजांचे पावन आगमन गणेशनगरात झाले। या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थ या जयघोषाने दुमदुमून गेला। या सोहळ्याच्या निमित्ताने रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी गणेशनगर येथील गल्ली क्रमांक 1 ते 5 मधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो व कलशांची भव्य व भक्तिरसपूर्ण मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीदरम्यान भागातील नागरिकांनी आपापल्या घरातून श्रींच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून हात जोडून नतमस्तक होत भावपूर्ण नमन केले। घराघरांतून दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीदरम्यान टाळ मृदुंगाच्या मधुर निनादात परिसर जणू भक्तिरसाने नाहून निघाला होता। महिला सेवेकरी स्वामींच्या नामघोषात पूर्णतः तल्लीन झाल्या होत्या। श्री स्वामी समर्थ या जय जयकाराच्या लयीवर त्यांच्या ओठांवर भक्ती, डोळ्यात श्रद्धा आणि मनात समाधान ओसंडून वाहत होते। तालाच्या ठेक्यावर डोलणारी पावले, भक्तिभावाने जोडलेले हात आणि स्वामींच्या चरणी समर्पित झालेले अंतःकरण या सर्वांनी मिरवणुकीला जणू चैतन्याची आरतीच लाभली। त्या पवित्र क्षणी स्वामींच्या कृपाछायेखाली संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। सोमवार 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी विधिवत मंत्रोच्चारात श्री महाराजांची प्राणप्रतिष्ठा, भोवळी आरती, स्वामी समर्थ सारामृत पारायण व भक्तांसाठी विनामूल्य प्रश्नोत्तर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे। दिवसभर सुरू असलेल्या आरतींनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले असून सायंकाळी त्रिकाल आरतीनंतर या मंगल सोहळ्याची सांगता होणार आहे। या पवित्र उत्सवाचे आयोजन मारुती बन्ने, सौ मंजुळाताई कुंभार केंद्र प्रमुख, सुजाता भोंगाळे, भगवान जावळे, सागर भोंगाळे, विजय वारके, अमोल बाबर, सुशांत खरात, विजय एकलस तसेच सर्व सेवेकऱ्यांच्या निष्ठावान सेवेमुळे यशस्वीरित्या पार पडत आहे। गणेशनगरसह इचलकरंजी शहरातील भाविकांनी या आध्यात्मिक पर्वात सहभागी होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे स्थळ नवशा मारुती मंदिर, गणेशनगर, चौथी गल्ली, इचलकरंजी येथे आहे। प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार मुद्रा। ब्रह्मीभूत मोरे दादा, ब्रह्मीभूत पेटले महाराज, आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान गुरुमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी नमन। श्रीपाद श्री वल्लभ रूपी आदरणीय युवा संत चंद्रकांत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आज गणेशनगर मध्ये आपण स्वामी समर्थ केंद्र स्थापना करणार आहोत। त्यात अति उत्साहाने सर्वांनी आपल्याला सहकार्य केले, त्याबद्दल इथून पुढे महाराजांचे जे काय कार्य आहे अति उत्साहाने आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून आपण गणपतीची आशीर्वाद घेऊन आपलं वाटचाल सुरुवात केलेला आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। माझ्या या भागात आज स्वामी समर्थ स्वतः चालून येत आहेत, तरी सर्वांनी त्यांचं चांगल्या रीतीने स्वागत केलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या भागातील सर्व नागरिकांचे आभारी आहे। आता आम्ही गणपतीची पूजा करून गणपतीचा आशीर्वाद घेऊन स्वामी समर्थांच्या प्रस्थान करत आहोत। तरी सर्व भाविकांनी आणि सर्व माझ्या भागातील महिलांनी आम्हाला इतका प्रतिसाद दिला आहे, ते बघून इतका आनंद होता, मुलावर सहाय्य मारत आहेत। आणि यात बनेदादा परत मंजुळाताई या केंद्र प्रमुख असणार आहेत। हे माझ्या मनात जे केंद्राचे सुचले ते या ताईंनी करत या केंद्राची स्थापना होत आहे। त्यांनी गणेशनगरमधील भक्तांनी या स्वामी समर्थांच्या भक्तांनी याचा आनंद घ्यावा व असाच प्रतिसाद द्यावा आणि इथून या केंद्राची वाटचाल चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने व्हावी आणि सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळावा व सगळ्यांनी येऊन आशीर्वाद घेऊन माझ्या भागातील सगळ्या लोकांना त्यांचा आशीर्वाद कायम राहू दे
सेवा करत राहू दे. हे स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आमच्या इथं श्री स्वामी समर्थ केंद्र स्थापन झाले. आमच्या जोबाईंच्या मनामध्ये स्वामी समर्थ केंद्र गणेशनगर मध्ये स्थापित व्हावे अशी इच्छा होती. त्यासाठी आम्हाला मंजुळाताईंचं सहकार्य लाभलं, तसंच बन्नेदादांचं सहकार्य लागलं, तसंच अजून याच्यात सहकार्य आहेत. भरपूर जणांचं सहकार्य मिळालं. त्याबद्दल मी पहिला त्यांची मनपूर्वक आभार मानते. तसंच गणेशनगर मधील माझ्या महिला वर्ग, परत भाविक सगळ्यांनी मला साथ दिली व स्वामी चरणी इथून पुढे अशी सेवा रुजू राहू दे आणि स्वामी आम्हाला असाच आशीर्वाद देऊ द्यात आणि त्यांचा आशीर्वाद असाच आम्हाला मिळू दे. अजून आमच्या चरणी, स्वामींच्या चरणी, परत ताईंच्या मंजुळाताईंच्या चरणी, मन्ने मामांची साथ अशीच आम्हाला कायमस्वरूपी राहू दे. श्री स्वामी समर्थ. आपल्या भागामध्ये गणेशनगरमध्ये भागामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नव्हतं. त्यावेळी आपल्या गणेशनगर भागातील स्वामी समर्थ एकतर नदीवेशला किंवा जवाहरनगरला जायला लागत होतं. त्यांची सर्वांची गैरसोय व्हावी आणि देवाचे धार्मिक कार्यक्रम आणि जनजागृती व्हावी. गणेशनगर भागातील लोकांची इच्छा होती की आपल्या भागामध्ये एखादं स्वामी समर्थ केंद्र व्हावं. त्यांच्या इच्छेचं स्वप्न पण आम्ही सगळ्यांच्या याच्यानं पूर्ण व्हावं आणि स्वामी समर्थ आमच्या केंद्राला भरभराट येऊन दे. सर्व स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक होऊन मी असंच मला सेवा करण्याची संधी मिळून दे. एवढं बोलून मी श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.